पत्रकार संघाचे माननीय अध्यक्ष सचिव, सर्व कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पत्रकार बंधू, पत्रकार मित्र आणि उपस्थित सर्व सज्जनो, पत्रकार संघात गेल्यानंतर अत्यंत सुस्थितीत आणि स्वतःच्या पायावर उभा असणारा आणि लिगसी असणारा हा पुण्याच्या पत्रकार संघात येण्याचं मला भाग्य मिळालं. त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि कुठलीही देणगी मागणार नाही, कुठली जाहिरात मागणार नाही. हा जो भक्कमपणा आपला आहे याबद्दल जेवढं अभिनंदन, जेवढं कौतुक झालं तेवढं थोडंच आहे. मला भुजबळजींनी बोलताना सांगितलं की आज राजकीयच कार्यक्रम आहे, त्यामुळे मी राजकीय स्वरूपाच्याच या ठिकाणी बोलेल असं सुतोवाच त्यांनी केलं. अर्थात मी प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष असल्यामुळे माझ्या बोलण्याकडे राजकीय भूमिकेतूनच बघितलं पाहिजे. मात्र राजकारण कुठे नाही हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. गीता हा ग्रंथ एक धर्मग्रंथ असल्याची मान्यता आपली सगळ्यांची आहे. हा सर्वात मोठा राजकीय ग्रंथ आणि राजकीय रणांगणातच साकार झालेलं ते तत्वज्ञान आहे. त्यामुळे तेही तो राजकारण आहे, त्याचा मधल्या अनेक गोष्टी आहेत. त्यासोबतच राजकारण जर म्हणाल तर ज्ञानेश्वर महाराजांनी ती गीता मराठीत जेव्हा लिहायला घेतली तेव्हाही मोठं राजकारण झालं आणि बहुजन समाजाने वाचता कामा नये, लिहिता कामा नये, शास्त्र समजून घेता कामा नये म्हणून तात्कालीन जे नियम आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींनी त्या विरोधात बंड केलं, राजकीय बंड, आणि भाषांतरित केलेला ज्ञानेश्वरी ही साकार झाली. ही आध्यात्मिक नव्हे तर ही पण एक मोठी राजकीय क्रांती होती असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि सोबत जे पसायदान आपल्याला सर्वांना जे दिलं ते पसायदान म्हणजे काय, तर तो एक पॉलिटिकल अजेंडा हा काय असला पाहिजे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्त दरसले पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. हे आध्यात्मिक टेम्परामेंट नाही असं मला वाटतं, हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. पुन्हा हे सांगितलं की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर जडो मैत्री जीवा. हे तत्वज्ञान जे आहे हे समाजवादी तत्वज्ञान आहे की खलत्वाचे मान कापून टाका असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे आपण चांगला एक धागा मला दिला आणि त्यातून ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या राजकीय आहेत आणि या सर्व राजकीय गोष्टीतून एक मांडणी आपसूक आपल्या सगळ्यांच्या समोर येते. ती कोणची, तर एकीकडे समाजवाद आहे. समाजवाद म्हणजे काय, तर समता, बंधुता, सामाजिक न्याय, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, या गोष्टी एकीकडे आहेत. तर दुसऱ्या बाजूला मक्तेदारी, आम्हीच मोठे नावाचा अहंकार, हा दुसऱ्या बाजूला आहे. एकीकडे कर्मसिद्धांतावर आधारित समाज व्यवस्था आहे, प्रेमावर, करुणेवर आधारित समाज व्यवस्था आहे. तर दुसरीकडे ती समाज व्यवस्था जी आहे ही स्पृश्य अस्पृश्यतेवर, छोटा मोठा या भूमिकेतून स्त्री पुरुष समानता नाकारणारा असा एक मुठभर लोकांच्या हातातच राजसत्ता आणि धर्मव्यवस्था असावी अशी एक मांडणी आहे. आणि ह्या दोन मांडणीतली लढाई जी आहे त्या लढाईला काँग्रेस पक्ष हा समतेच्या, बंधुत्वाच्या, करुणेच्या, सामाजिक न्यायाच्या, न्यायाच्या या भूमिकेतून ही लढाई लढतोय असा मानणारा मी नुसता कार्यकर्ताच नाही तर ही वस्तुस्थिती आहे. लगेच जाऊया आपण, कारण एक जी संघटना आहे, जी संघटना स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणून घेते, मात्र विखारी आणि विषारी हा सर्वात मोठा प्रचार, ज्यांचा नेता जो आहे, त्यांचा आदर्श जो आहे हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र नाही आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आपला कृष्ण नाही आहे, वेद नाही आहेत, उपनिषद नाही आहेत, तर पसायदान नाही आहे, वारकरी संप्रदाय नाही आहेत, गौतम बुद्ध नाही आहेत, महावीर नाही आहेत, गाडगे महाराज नाही आहेत, तुकडोजी महाराज नाही आहे. तर त्यांचा हिटलर जो आहे तो हिटलर
हा त्यांचा आदर्श आहे आणि या हिटलरच्या आदर्शाच्या अनुषंगानं एक संघटना ही भारतामध्ये कार्यरत आहे आणि त्या संघटनेला 100 वर्ष दसऱ्याच्या दिवशी येणाऱ्या पूर्ण होणार आहे. टाकाला जाऊन भांडण लपवणारा माझा संघटना नाहीये, पक्ष नाहीये. त्यामुळे आम्ही सांस्कृतिक आहोत असा टेंबा मिरवणारे. तो टेंबा मिरवत असताना भाजप नावाचा पक्ष हा त्यांच्या मुशीतून नव्हे तर तिथून तयार झाला. अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष आज पूर्ण होत आहे. आणि हा जो एक विचार आहे संघाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो विचार आहे, तो विचार कोणचा आहे तर अस्पृश्यता त्यांना मान्य आहे, त्यांना स्त्री पुरुष समानता ही अमान्य आहे, सर्वांचा ज्ञानावर अधिकार आहे हे ज्यांना अमान्य आहे, सर्वांनी मतदान केलं पाहिजे अर्थात प्रत्येक व्यक्तीची समता त्यांना अमान्य आहे, असा जो विचार आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे. आणि हा विचार काही 100 वर्षापूर्वी जन्माला आला का तर नाही. ज्याला आपण मनुवाद म्हणतो तो मनुवादामध्ये याचं सगळं नोटिफिकेशन आहे. त्याला ड्राफ्टिंग आणि लिहिलेलं म्हणणार नाही, कारण मनुस्मृतीला गॅझेट म्हणून आणि नियमांचं पुस्तक म्हणून वावरणारी मानसिकता आपल्याला आपल्या समाजामध्ये आढळून येते. ही आधीपासूनच होती. दुसरे सरसंघचालक गोळवळकर गुरुजींनी तिला बंच ऑफ थॉट नावाचा नामकरण करून, म्हणजे नाम विस्तार एक असतो, नामकरण असतो, एक नाव बदल असतो, गेम चेंजर नाही नेम चेंजर, तर ते करून बंच ऑफ थॉट मध्ये तोच विचार हा गोळवळकर गुरुजींनी सांगितलेला आहे. आणि काँग्रेसच्या विरोधात आता काँग्रेसच्या या समतावादी विचाराने आता कुठेतरी ही मक्तेदारी नष्ट होईल म्हणून स्थापन झालेली संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. जमिनीवर आमचाच ताबा, राजसत्ता आमच्याच ताब्यात, ज्ञानावर आमचाच अधिकार, हा टेंबा मिळवणारा जी प्रवृत्ती होती, त्यांना काँग्रेसचा विचार हा मास मुवमेंट होत असताना जे एक असुरक्षितता जी निर्माण झाली किंवा आता आपल्याला आपला विचार टिकवला पाहिजे, यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाले. मुद्दा सांगायचा, आज रोजी आम्ही आणि भाजप लढतोय, म्हणजे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लढतोय. आम्ही म्हणजे कोण तर आम्ही म्हणजे भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण तर भारताच्या संविधानाला मानणारे आम्ही लोक. आमचं म्हणणं काय तर आमचं म्हणणं हे संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण, संविधानाचं संरक्षण संवर्धन, आणि हे आमचं म्हणणं आहे. म्हणजे याला आम्हाला आधार काय तर आयडिया ऑफ इंडिया जी आहे त्या आयडिया ऑफ इंडियाशी आम्ही निगडीत आहोत, जी समतावादी आहे. ही आमचा मान्यताच नव्हे तर हे आमचं ज्ञान आहे, हा आमचं आकलन आहे, हा आमचा संघर्ष आहे. आणि दुसरी आयडिया ऑफ इंडिया जी आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे, जी एकमेकांच्या अगदी विरोधात आहे. ही पहिली क्रांती कुठे झाली तर या मनुवाद ज्याला म्हणतो, जो आरएसएसचा कोर आहे, या विरोधात सर्वात पहिली क्रांती ही तथागत गौतम बुद्धांनी केली. आणि गौतम बुद्धांनी तात्कालीन अस्पृश्यता आणि सर्व मनुवादाला झुगारून बुद्ध धर्माची स्थापना केली. ही पण एक पॉलिटिकल रिव्होल्युशन होती, ही एक राजकीय क्रांती होती की ज्यांनी हा सगळा बुरसटलेला विचार हा बाजूला सारला. तेव्हा काही भारत पाकिस्तान या अनुषंगानं आज लगेच भारतीय जनता पार्टी आणि संघ लगेच चेंडू टाकतो. त्यांच्याजवळचा त्यांचा गुगली जो आहे हा प्रसिद्ध आहे की ते लगेच कोणत्या विषयाला भारत पाकिस्तान करतात, कोणत्या विषयाला हिंदू मुस्लिम करतात. पण गौतम बुद्धांनी जेव्हा पहिली पॉलिटिकल मूव्ह ही जेव्हा त्यांनी खेळली, तेव्हा पहिली पॉलिटिकल रिव्होल्युशन जेव्हा केली, तेव्हा ना इस्लामचा उदय झाला होता ना ख्रिश्चनिटीचा उदय झाला होता. तेव्हा त्यांनी कोणाच्या विरोधात ही क्रांती केली तर अर्थात मनुवाद्यांच्या विरोधात ही क्रांती केली. त्यांच्या पाठोपाठ महावीरांनी दुसरी क्रांती केली आणि जैन धर्म स्थापन केला. तेही कोणाला कंटाळून केला आणि कोणाच्या विरोधात केला तर तो देखील मनुवाद्यांच्याच विरोधात ही झालेली दुसरी क्रांती आहे. याची डिटेलिंगमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. मात्र आपलं महाराष्ट्रापुरता आपण जर विचार करून बोलायचं जर झालं तर बसवेश्वरांनी देखील याच मनुवाद्यांच्या विरोधात शैव पंथ हा काढला.
चक्रधरांनी देखील महानुभाव पंत याच मनुवाद्यांच्या विरोधात त्यांची क्रांती होती. त्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदाय जो आहे, या वारकरी संप्रदायाची देखील जी क्रांती होती की तुम्ही माझ्या पाया पडले तर मी पण तुमच्या पाया पडेल. स्पृश्य अस्पृश्यता नाही, भेदाभेद नाही आणि आपण सर्व एक आहोत नावाचं तत्वज्ञान जे संविधानात आहे, तेच तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायांनी किंवा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे संविधानात आहे आणि त्या समतेवर आधारित अशा प्रकारची वारकरी संप्रदायाची देखील एक क्रांती झाली. आणि पहिल्यांदा लिडरशिप जी बहुजन समाजातली जी लिडरशिप आहे ही सर्वात आधी कोणाला देण्यात आली, रिप्रेझेंटेशन कोणाला देण्यात आलं, तर तथाकथित अस्पृश्य समाजातून संत चोखामेळा नावाचे एक अस्पृश्य संत जे आहेत, या संत चोखामेळा यांनी लिडरशिप केली, यांनी अभंग रचले, हे साहित्यिक झाले आणि त्यांना मान्यता जी आहे ते नेतृत्व हे संत चोखामेळांनी केलं. तुकाराम महाराज बहुजन समाजातले होते, त्यांनी केलं. सावतामाळी बहुजन समाजातले होते, त्यांनी केलं. नरेंद्र सोनार असतील, गोरा कुंभार असतील, नरेरी सोनार असतील, अजून काही नाभिक समाजातले संत असतील. पहिल्यांदा ज्यांना आज आपण संत म्हणतो ते आमच्यासाठी नेते पण दुसऱ्या बाजूला आहेत. ही क्रांती त्यामधून झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण राहूच शकत नाही आणि राहता कामा देखील नाही. त्यावेळी शिवशाहू फुले आंबेडकर हा देखील एक जो संघर्ष आहे, शिवाजी महाराजांचा संघर्ष औरंगजेबाच्या विरोधात जरूर होता, मात्र त्यांच्या विरोधात जरी तो संघर्ष असला तरी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा औरंगजेब आडवा आला नाही, तेव्हा मनुवादी आडवे आले आणि शिवाजी महाराज शूद्र आहे, हा राज्याभिषेक होऊ शकत नाही. हा जो संघर्ष आहे हा देखील राजकीय एक संघर्ष होता आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला पाहिजे हा जो विचार आहे हा भारतीय संविधानातील एक विचार आहे. आणि या विचाराच्या अनुषंगानं अनेक घटना घडल्या आहेत. मी शेवटचीच घटना सांगेल कारण आपल्याला प्रश्नही विचारायचे आहेत की सावित्रीबाई फुलेंचं पुण्यामध्ये जी भिडेवाड्यामध्ये त्यांची जी शाळा होती ती शाळा सुरू करताना मुसलमानांचा विरोध होता, ख्रिश्चनांचा विरोध होता, पारशांचा विरोध होता. सावित्रीबाई फुलेंवर शेण टाकणारी मंडळी कोण होती? सावित्रीबाई फुलेंवर शेण टाकण्याचं कारण काय होतं तर सावित्रीबाई या धर्माच्या विरोधात काम करत आहेत, धर्म बुडवायला निघाले आहेत, त्या मुलींना शिक्षण देत आहेत आणि मुलींना शिक्षण देणं म्हणजे धर्म बुडवणं आहे, धर्म विरोधातली असणारी कृती आहे, म्हणून त्यांच्या अंगावर शेण टाकल्या गेलं, दगड मारल्या गेली. सावित्रीबाई फुलेंचं काम जे आहे ती एका बाजूला सेवा जरी असली तरी ती रेव्होल्युशन होती, ती क्रांती होती आणि ती क्रांती पॉलिटिकल होती की महिला अर्ध्या आहेत, त्यांचाही शिक्षणावर अधिकार आहे, महिला स्त्री पुरुष समानताचा आवाज हा सावित्रीबाईंनी दिला आणि सावित्रीबाईंचा जो संघर्ष आहे हा संघर्ष देखील आयडिया ऑफ इंडियाच्याच विरोधातील आहे. शाहू महाराजांचा अनेक उदाहरण आहेत. काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणता येईल, वेद आणि पुराणोक्तचा वाद असेल तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि या सर्वांची जी ठेवण आहे, या सर्वांचा जो संघर्ष आहे, तर काँग्रेस जी आहे ही काँग्रेस या परिवर्तनाच्या बाजूने उभा असणारा हा पक्ष आहे. सत्ता येईल जाईल, शेवटी आम्हाला सत्ता पाहिजे, आम्ही मतं मागतो, मताची चोरी झाली म्हणून आम्ही त्याचा पर्दाफाश देखील करतो, मात्र या सर्वातून आम्हाला मतं पाहिजे. मतं पाहिजे म्हणजे सत्ता पाहिजे. मग सत्ता घेऊन काय करणार? आम्ही आमचे घरं बनणार, आमचे पोटं भरणार, आमच्या 7 पिढ्यांची संपत्ती कमवणार, आमच्या पोराबाळांचे हँड पोस्टर्स जे आहेत, फ्लेक्स पोस्टर बॅनर लावणार. यातून ह्या गोष्टी जर दुर्दैवाने घडत असतील तर तो अपघात आहे किंवा तो विचारापासून दूर गेलेला घातपात आहे असंही मला या ठिकाणी म्हणू द्या. मात्र मूळतः आम्हाला जी सत्ता पाहिजे ती सत्ता संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं, याचाच अर्थ शिवशाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, थेट तथागत गौतम बुद्धांपर्यंतचं परिवर्तन, त्यांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण करण्याकरता आम्हाला सत्ता पाहिजे. आमची सत्ता जी आहे ती भ्रष्टाचार करण्याकरता नाही, आमची सत्ता बंच ऑफ थॉट म्हणजे मनुस्मृतीला निर्माण असणारा भारत निर्माण करण्यासाठी आमची सत्ता नाही. हा काँग्रेसचा जो संघर्ष आहे हा समाजापुढे मांडण्यामध्ये कुठे आम्ही कमी पडलो हा आमचा आरोप जर होत असेल तर तो सविनय काही काळाकरता आम्ही मान्यही करूया. मात्र आमची जी मूळ लढाई आहे ती लढाई कोणत्या स्वरूपाची स्पष्ट स्वरूपात इथे आपल्याला सांगतो आणि ती सांगत असताना
येणाऱ्या दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर ह्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचा 100 वर्ष पूर्ण झाले आणि 100 वर्षात तुमचं फायंडिंग काय, तर तुम्ही मोदी फडणवीस सारखे भ्रष्ट माणसं या देशाला दिले. तुम्ही नॉन बायोलॉजिकल एक प्राईम मिनिस्टर आम्हाला दिला आणि एक नॉन बायोलॉजिकल मतदार उतरून महाराष्ट्रामध्ये काय झालंय तर 1 कोटी मतदार विधानसभा आणि लोकसभेच्या काळात मतदार यादीत आले. आणि विधानसभेपासून अध्यक्ष साहेब विधानसभेपासून 1 जुलै जी निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या फडणवीसांकडून पंचांग जी तारीख निश्चित केली आहे मतदार यादी फ्रीज करायची, तर त्या दिवशीपर्यंतचा काळामध्ये 14,71,000 मतदान तिथपर्यंत वाढलंय. 1,14,71,000 मतदान हे लोकसभेपासून वाढतंय. मग एवढे जन्म झाले का? तुकाराम महाराजांनी सांगितलंय की बाबा मुलं व्हायचं असेल तर लग्न करावं लागतं, नवस करून काही मुलगा होत नाही. आता तुकाराम महाराजांचा संदर्भ जर या ठिकाणी आपण बघायचा, मग एवढे मुलं आले कुठून, एवढे मतदार यादीत नावं आले कुठून? तर नॉन बायोलॉजिकल प्राईम मिनिस्टरनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कित्ता घेतो असा नॉन बायोलॉजिकल मतदार हे यादीत हे वाढवलेले आहेत. हे कॉन्ट्रीब्युशन आहे. माणूस जात एकमेकाला विचारायला हवंय. आडनावं लावू नका अशा प्रकारचा शासन निर्णय काढावा लागतोय. किराणा दुकानात जात असताना आपल्या जातीच्याच माणसाच्या दुकानातून किराणा घ्या, आपल्या जातीच्याच माणसाकडून कपडे घ्या, आपल्या जातीचाच माणूस कीर्तनाला बोलवा. असा हा महाराष्ट्र धर्म नासवण्याचं काम. भारताची खूप मोठी कहाणी. अडाणी अंबानींचं नाव घ्यावं लागतं, हे बोलल्याशिवाय मला राहत नाही असं नाही, कारण ती अपरिहार्यता आहे. कारण हा रायटिस्ट आणि कॅपिटलिस्ट हा जातीवादी लोकांचा आणि पुंजीपतींचा फास हा आता आपल्या गळ्याच्या अवतीभोवती आवळणं ही जी देण आहे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही देण आहे. आणि त्यांना जो देश निर्माण करायचा होता तो देशाचं डिझाईन हे भलतीकडेच चाललंय. बॅलन्स आता काही राहायला तयार नाही. हे सरसंघचालकांनी हे मान्य करावं. आणि दसरा हे सीमोल्लंघन आहे. त्यांनी आता सीमा ओलांडून बाहेर यावं. एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा किंवा बंच ऑफ थॉटची आणि मनुस्मृतीची पुन्हा एकदा होळी करावी आणि भारताचं संविधान स्वीकारावं. ही सविनय माझी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्या माध्यमातून ही आजच्या या पत्रकार संघाच्या माझ्या भेटीत आणि मुलाखतीच्या दरम्यान हे त्यांना आव्हान आहे. काही दिवसापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तिरंगा फडकत नव्हता. अलीकडे लाजक अशा काही घटना घडल्या म्हणून फडकावा लागतोय. डेरा आहे, दुरुस्त आहे, त्याला सोडून देऊ. आता त्यांच्या मुख्यालयात रेशीमबागेत भारताचं संविधान नाही आहे, बंच ऑफ थॉट, आता मनुस्मृती आहे. आता ती काढून घ्या आणि भारताचं संविधान ठेवा. आणि त्याकरता आपण बरखास्त करावं की आमचा जो प्रस्ताव आहे त्यानुसार दसऱ्याच्या दिवशी आम्ही त्यांना भारताचं संविधान, आमचं युवक काँग्रेसची जी टीम आहे की भारताचं संविधान सप्रेम भेट देण्याकरता रेशीमबाग या ठिकाणी सेवाग्राम आश्रम या ठिकाणून निघणार आहे. महात्मा गांधींचे पंतू तुषारबाई हे आमच्या सोबत राहणार आहे. ते आणि काँग्रेस पक्ष हे संविधान आमच्या युथ काँग्रेसला देऊन ते तिथपर्यंत हे घेऊन जातील. एवढं या निमित्तानं सांगतो. आणि यातला योग बघा कसा आहे. पौष पौर्णिमा हा जिजामातांचा जन्मोत्सव आहे. जन्म त्या दिवशी झालेला आहे. पण पौष पौर्णिमा कॅलेंडरमध्ये जर आपण बघितलं तर त्या दिवशी 12 जानेवारी येते. आणि या अनुषंगानं जर आपण विचार केला तर कुठेतरी नियतीने पण डाव कसा खेळलाय बघा की ज्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होतील तो दिवस 2 ऑक्टोबर राहील. हा नियतीने खेळलेला एक खेळ आहे. आणि महात्मा गांधींची जी जयंती आहे, इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे, हा 2 ऑक्टोबरला आहे. गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबरला आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे त्या दिवशी पूर्ण होत आहे. हा संकेत जो आहे हा संघाला समजून घ्या एवढी त्यांच्यात बुद्धी असेल अशी मी या ठिकाणी ते तर ज्ञानावर आणि बुद्धीवर मक्तेदारी सांगतात. मात्र हा संकेताचा जो अर्थ आहे तो त्यांनी समजून घ्यावा. आणि RSSच्या मानगुटीवर गांधी कसा बसलेला आहे मान मारून हे आता पंचांगानेच सिद्ध केलेलं आहे, आम्ही नाही. त्यामुळे आमचं ऐकत नाही तर निदान पंचांगाचं तरी ऐका
आणि नथुराम 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 मोमेराम आणि बगल में छुरी, तर हा नथुराम चालणार नाही, गांधीलाच आपल्याला स्वीकारावा लागेल. हा संकेत हा संघाने पाळावा. हा असणारा जो संदेश आहे तो त्यांनी स्वीकारावा. राहता राहिला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काय, तर आता काय जी लढाई जी आहे ही आम्ही वैचारिक लढाई लढणार आहोत. एका आमच्या दोन पायावर आम्हाला चालायचं, एक तर वैचारिक संघर्ष लढायचा आणि संघटना बांधणी करायची आहे. हा सोडून गेला, तो सोडून गेला, तो सोडून गेला, हे चालला, हे जे आहेत हे आता आवाबाई लड्डू जवाबाई लड्डू हा बंद करून विशुद्ध स्वरूपात वैचारिक लढाई ही लढण्याच्या अनुषंगानं काँग्रेसमध्ये गेल्या 7 महिन्यापासून सर्व ज्येष्ठ मंडळींच्या सोबत, सहकाऱ्यांच्या सोबत, सगळ्या लोकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सर्वांना सोबत घेऊन ही लढाई आम्ही लढतो आहे. आणि यातून संविधानाला अभिप्रेत असणारा भारत हा निर्माण करायचा आहे. आणि यासाठीच हा सगळा चालत असणारा हा एक खटाटोप आहे. त्या खटाटोपात नवीन बांधणी कशी आहे, तर गाव पातळीपर्यंतच्या शाखा निर्माण करण्याचा विषय असेल, काँग्रेसला पदयात्रेच्या माध्यमातून पुन्हा एक चैतन्य आणण्याचा विषय असेल. आणि आपल्याला हे सांगतो की भगतसिंग यांचा जन्म जो आहे हा 28 तारखेला 28 सप्टेंबरला आहे. आणि भगतसिंगांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही नागपूरला आम्ही रेशीमबागच्या दिशेने आम्ही मशाल मोर्चा काढत आहोत. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना, बाजू कातिल में है, मशाल मोर्चा घेऊन आम्ही निघणार आहोत. आणि संविधान चौक नागपूर या ठिकाणी 28 तारखेला आमची जाहीर सभा आहे. 100 वर्ष अर्थात पूर्ण होत असल्याच्याच अनुषंगानं जो आग्रह आपला सत्याग्रह आहे तो सत्याग्रह त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी मनुवाद्यांच्या विरोधात जी पहिली क्रांती झालेली आहे, ती बुद्धांनी जी क्रांती केली होती, त्या क्रांतीतला च्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला त्या मनुवादाला ठोकरत असताना धम्म हातात घेतला होता. त्या दीक्षाभूमीवरून पदयात्रा 29 सप्टेंबरला ही निघणार असून 4 दिवसानंतर नागपूरपासून निघून आम्ही सेवाग्रामला गांधींच्या आश्रमामध्ये चला गांधीकडे चलूया, नागपूरवाल्यांपासून आता नागपूरवाल्यांना पाठ दाखवून, अर्थात रेशीमबागला पाठ दाखवून, अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाठ दाखवून, अर्थात भाजपला दूर सारून आपण गांधीकडे पुन्हा गेलो पाहिजे. या अनुषंगानं आमची 2 ऑक्टोबरपर्यंतची नव्यानं एक पदयात्रा पुन्हा आम्ही काढत आहोत. आणि यातून आता आरोप प्रत्यारोप नव्हे तर देश संकटात आले. सत्य शेवटी एवढंच सांगतो, कारण जास्ती बोलणं आपल्याशी संवादही साधायचा आहे. आपल्या आजूबाजूला बघा काय चाललंय. आपल्या देशात आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. मी जो आहे तो अर्बन सोशलिस्ट आहे. आणि अर्बन सोशलिस्ट आहे. कारवाई करायची तर करा, काही आमच्यासाठी तो जनसुरक्षा काही कायदा आणलाय, ती हिंमत असेल यादीच आमचं आव्हान झालेलंच आहे. आणि आम्हाला संविधानाच्या माध्यमातून सत्य, अहिंसा आणि संविधानाच्या माध्यमातूनच लढाई लढून या देशामध्ये आम्हाला तोच राज्य आणायचं आहे, अराजकता आणायची नाही. मात्र आजूबाजूला काय चाललंय याच्याकडे लक्ष वेधल्याशिवाय राहू शकत नाही. आपल्या शेजाऱ्याचं घर जळलं तर आपलं घर सुरक्षित राहू शकत नाही. 3 वर्षापूर्वी श्रीलंकेत काय झालं, लोक रस्त्यावर उतरली आणि लोक रस्त्यावर उतरलेले असताना त्यांनी तिथली सत्ता उलटून टाकली. तिथल्या प्रमुख राजकीय लोकांना, पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना देश सोडून पळ काढावा लागला. आणि ज्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसून पाय गुडघ्यावर एका पार एक पाय ठेवून, हातात पेन घेऊन, कुठे फोन लावून तिथल्या लोकांनी फोटो काढून घेण्यात ही धन्यता मानली होती. आणि अराजकतेची परिस्थिती श्रीलंकेत निर्माण झालेली आपण पाहिलंय. दुसरा 1.5-2 वर्षापूर्वी आपल्या बाजूचा बांगलादेश, या बांगलादेशातही लोक रस्त्यावर उतरले, थेट देशाच्या पंतप्रधानाच्या घरावर चाल करून गेले. देशाच्या पंतप्रधानांना सामान्य घेता आलं नाही, ते कुठून तरी ते उडाले आणि भारताच्याच गाझियाबादमध्ये येऊन त्यांना राजकीय आश्रय हा घ्यावा लागला. आणि त्या देशामध्ये कशा पद्धतीनं पंतप्रधान हंगामी निवडावं लागले हे आपल्या समोर आहे. आणि काल नेपाळमध्ये काय झालं,
याच्या सगळ्यांच्या स्मृती आपल्या ताज्या आहेत. आता आपल्या आजूबाजूला असं घडत असताना आपला देश त्याच दृष्टिकोनातून कुठेतरी पुढे जात आहे हे दुःखाने आणि दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं. मात्र या 3 देशाचा कित्ता आपल्याला गिरवायचा नाही. लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी व्यवस्था परिवर्तन केलं पाहिजे. सत्ता परिवर्तन फार छोटा विषय हो, ती व्यवस्था परिवर्तन केलं पाहिजे आणि या देशांसारखं आपल्या देशात होऊ नये याकरताही मी चिंता व्यक्त करतो. आणि या 3 देशात मीडियाशी जसा व्यवहार हा तिथल्या लोकांनी केला हा आपल्या देशात होऊ नये अशी जबाबदारी नागरिकांनी आणि इथल्या माध्यमांनी आपण मिळून घेऊया. ही देखील अर्थस्वरूपाची या ठिकाणी मी एक हाक आणि एक आव्हान, एक अनुरोध तशा पद्धतीचा करतो. माझ्यासारख्या घाटावरच्या एक भाषा असणाऱ्या माणसाला पुण्याच्या पत्रकार संघाच्या इथे संघामध्ये येऊन आपल्याशी चर्चा करायचा म्हणजे थोडा दबाव आहे. म्हणून आमचे कापसे आणि देशमुख दोघं आहेत, त्यांना म्हटलं जरा पुढे येऊन बसा म्हणजे मला हिंमत येईल. मात्र ही संधी आज मला आपण उपलब्ध करून दिली त्याकरता मी कृतज्ञता आणि धन्यवाद या ठिकाणी आपले व्यक्त करतो. कारण आम्ही विद्यार्थी देशात सांगत होतो की पहिला छापखाना जर आपल्या वराडात असता तर आपली वराडची भाषा ही बोलीभाषा झाली असती. तो पुण्यात निघाल्यामुळे प्रमाण भाषेत बोलता येत नसल्याबद्दल आमचा हा जो कांगावा आता प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर तो काही आता टेंबा आणि ती काही डिफेन्स घेता येत नाही. पत्रकारांनी मला सांभाळून घ्यावं एवढी सरती शेवटी एक विनंती करतो आणि या ठिकाणी माझं जे निवेदन होतं ते थांबवतो. बरेच जण उपस्थित आहेत. जे पत्रकार आहेत कृपया त्यांनीच प्रश्न विचारावेत अशी विनंती करतो. आणि इथं बोलताना तुम्ही अजिबात घेऊ नका मी असं तुम्हाला सांगतो. आणि एक छान तुम्ही मनोगत व्यक्त केलं तर असं वाटलं की वार्तालाप नाही तर मला व्याख्यान सुरू आहे असं वाटलं. पण छान वाटलं. एक राजकीय तत्वज्ञान बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळालेलं आहे. वैभव प्रश्न विचारतो. माईक आहे का? माईक 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 गेल्या काही प्रदेशाध्यक्ष सोडून जाणारे किंवा या सगळ्यांमुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं काँग्रेसवर. पण जर तुमच्या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची कारकीर्द जर बघितली तर जो तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे त्या काम करताना दिसत आहे. भाजपबरोबर वैचारिक संघर्ष जो आहे त्याचाच लढा उभारताना दिसत आहे. मूळ काँग्रेस जी आहे ती लोकाभिमुख प्रश्नांपासून दूर जाताना दिसते. लोकांच्या प्रश्नांचे आंदोलन किंवा मोर्चे जे ते फारसे बघायला मिळत नाही. शेतकरी आत्महत्या असतील किंवा नोकऱ्या नसतील. तुम्ही आतापर्यंत ज्या पदयात्रा मोर्चे केले या सगळ्या विचारधारा मजबूत करणारे किंवा काढायला एक व्यवस्थित मेसेज देणारे आतापर्यंत होते. पुणे शहर काँग्रेस सुद्धा बघितलं झाली की आंदोलनाची आहे ती काही त्या वेळेची इन्सिडेन्शियल म्हणून अशा स्वरूपाची आहे. लोकांसाठीची आंदोलनं काँग्रेसकडून होताना दिसत नाही याचं कारण आपण जे म्हणता त्या अनुषंगाने आमचं सर्व आंदोलन असली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न भरपूर केलेले आहेत आणि त्याची एक मोठी यादी पण फेअर लिस्ट पण मी मांडू शकतो. मात्र जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कुठेतरी अंतर्मुख होऊन त्याचं उत्तर देणं हे क्रमप्राप्त असतं. जनतेच्या प्रश्नावर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात कुठे कमी जास्ती कोणत्या एखाद्या शहरात झाले असतील असेल, पण महाराष्ट्रव्यापी ही जनसामान्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही पदयात्रा आणि एकंदरीत आंदोलनही झाली. बीडची आमची जी पदयात्रा आहे ती सद्भावना ही सर्वात मोठी महाराष्ट्राची जी समस्या आहे त्या समस्येच्या अनुषंगानं सद्भावना घेऊन तिथे आम्ही निघालो असेल किंवा मोदींनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन चाय पे चर्चा हा एकीकडे पॉलिटिकल जरी वाटत असला तरी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी किंवा जे जे आश्वासन दिले ते आणि आजचा संबंध या संदर्भात आमचं असणारं एक आंदोलन असेल. मतदार याद्यांमधला जो घोळ आहे त्या अनुषंगाने आम्ही जे करतो ते राजकीय वाटत असलं तरी तो लोकशाहीच्या मुळावरचा एक असणारा आंदोलनाचा आमचा गाभा आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही पुढे चालतोय. पीक विम्याच्या संदर्भातही आम्ही प्रोटेस्ट आमचा हा नोंदवलाय. मराठी भाषा ही सक्तीची तिसरी भाषा, हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा नसावी या संदर्भातही आमची आंदोलनात्मक भूमिका ही झालेली आहे. आणि एवढंच नाही तर बेरोजगारांची एक विंग आम्ही काढली आहे आणि बेरोजगारांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक स्वतंत्र विभाग काढून त्यावरही काम करताना आता रोजगार मेळावे देखील आम्ही भरवायला लागून मूळ प्रश्नाकडे लक्ष घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आता या सगळ्यांमध्ये नेरेटिव्ह नावाचा एक शब्द जो आहे आणि एक
एक भाऊ दुसऱ्या भावाकडे गेला यावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आपण पत्रकार परिषद जी घेतो ती घेत असताना आज रोजी किंवा आमचं आंदोलनची माहिती देताना आम्ही जे आता सध्या पावसामुळे रब्बी पीक आपलं खरीप पीक सगळं आपलं बुडलेलं आहे आणि खरीप पीक बुडल्यानंतर आम्ही हेक्टरी 50,000 रुपये द्या आणि खरडून गेलेल्या शेती करता 1,00,000 रुपये द्या याकरता आम्ही आंदोलन करतोय. तशा प्रकारच्या अनेक ठिकाणी आमच्या मंत्र्यांना अडवण्यापर्यंत आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आहे. मात्र या आंदोलनाला गेल्यानंतरही जे आम्हाला जे प्रश्न पुढे येतात ती अशासारखी येतात. मग तुम्ही महाविकास आघाडीमधून जाणार का एकला चलोचा नारा देणार? तर आमच्याकडून पण असणारी जी एक अडचण आहे ती पण मी अत्यंत स्वरूपात मांडतो. मात्र जे आम्ही केलं ते आपण सांगितलं आणि जे आम्ही करून देखील जे उमटलं नाही त्या संदर्भात आपण जे सांगितलं तर येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींची विशेष कशी नोंद आणि दखल घेता येईल त्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू. त्यासाठी काही तंत्रज्ञान कोणतं काही पकडलं पाहिजे अशी जर आपली काही सूचना असेल तर कृपा करून जाताना खाजगीत मला जरूर सांगा. संघटना म्हणून तुमचा पक्ष अत्यंत खिळखिळा झाल्याचं दिसतंय. तुमच्या आंदोलनांना सुद्धा ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला पाहिजे जनतेचा तसा तो मिळत नाही. त्याचं कारण संघटनेमध्ये आहे. संघटना बलवान व्हावी किंवा संघटना पुन्हा काँग्रेसची पहिल्यासारखं व्हावी म्हणून तुम्ही काय करताय? एखाद्या सत्ता आणि संघटनेचं नातं हे लावलं जातं तो थोडा अन्याय आहे. तो कोणावरही आमच्यापुरतंच बोलत नाही. कारण आमचे आमदार आता तुलनेने संख्येने कमी निवडून आले आहेत. त्यामुळे पक्ष कमजोर झाला नावाचा एक आमच्यावर एक आरोप होतो. अनेक वर्ष लाभ घेतल्यानंतर किंबहुना दोन मुख्यमंत्रीपद घरात घेतलेले आणि अनेक खासदारकीपासून विविध पदं हे 70 वर्षात भोगलेला माणूस आता वनवास झाला असं सांगतो. आणि या अनुषंगानं अनेक लोकही आम्हाला जेव्हा सोडून जातात तेव्हा खिळखिळा झालो, पक्ष कमजोर होतो असं सांगितलं जातंय. मात्र वैचारिक लढाई ही आज रोजी जी आहे भाजपच्या विरोधात लढणारा एकच विचार राष्ट्रीय स्तरावर आहे तो म्हणजे हा काँग्रेस. आणि या अनुषंगानं संघटनेमध्ये वरच्या माणसाला जास्ती महत्व देणं, मधल्या माणसाला दुधणे देणं आणि खालच्या व्यक्तींना न देणं अशा प्रकारचा एक समज निर्माण झाला होता. त्यामध्ये काही गोष्टी या दुर्दैवानं खऱ्या होत्या, काही उणिवा आमच्यात भरपूर होत्या. ही सविनय मी मान्य करतो. आणि दुरुस्ती करायची तर प्रदेशाध्यक्ष उणीव झाली आहे, चूक झाली आहे मान्य करतो. ही दुरुस्तीची पहिली पायरी आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही हा उणीव आमची जी आहे जी चूक आहे त्या कबूल केलेल्या आहेत आणि तालुका पातळीपासून संघटना बांधणीचा एक कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. एका दिवसात ही परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे हातात जादूची कांडी माझ्या नाही की लगेच फिरून ती चांगली करेल. मात्र मोठ्या प्रमाणावर बदलता पक्ष आपण आज रोजी बघताय आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका संपता एक मोठा एक मजबूत पक्ष हा आपल्याला बघायला मिळेल याची मी आपल्याला खात्री देतो. आणि यासोबत एकच जोडतो की काँग्रेस नेचर ऑफ द काँग्रेस जे होतं ते आम्ही केडर बेस्ड पार्टी हे आमचं मोठं सपरेटिव्ह नव्हती. आम्ही मास बेस्ड पार्टी ही असणारी आमची काँग्रेसची भूमिका होती. आता मास बेसवरून कॅडर बेसवर जाण्याची जी आपली सूचना आहे किंवा आमच्यावर असणारा जो दबाव आहे किंवा आम्हालाही वाटतं की आता आमचं जे आहे ते मास बेसच्या ऐवजी कॅडर बेस पण राहावं. कारण मास बेसमध्ये काय झालं की हजीरसो वजीर कोणी आला आणि तो पद घेऊन चालला गेला. एका प्रोसेसमधून आमच्याजवळ जे येण्याची प्रक्रिया व्हायची व्हायला पाहिजे ती आमची होऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही देखील आता कॅडर बेसच्या दृष्टिकोनातून प्रवास सुरू केलेला आहे. इतके दिवस आम्ही मास बेसवरच अडकून पडलेलो होतो. देशभरात सध्या नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. मात्र विश्व हिंदू परिषद म्हणते की हिंदूंनाच एंट्री असेल, मुस्लिमांना एंट्री यामध्ये नसणार आहे. म्हणजे जातीय सलोखा जो आहे तो टिकवण्याचं काम काँग्रेसकडून सुरू आहे. मात्र विश्व हिंदू परिषद असेल किंवा इतर ठिकाणी लोकांकडून त्याला विरोध दिसतोय. काय म्हणताय तुम्ही? आज म्हणतील की इतर धर्मांनी येऊ नका आणि ते एकदा झालं त्याच्यात अजेंड्यात ते बऱ्यापैकी पुढे गेले की मग नंतर म्हणतील की इतर या जातींनी आत येऊ नका, नंतर म्हणतील या गोत्राच्या लोकांनी आत येऊ नका. त्यामुळे हा जो प्रवास आहे हा आपण समजून घेतला पाहिजे. आज त्या दुसऱ्या धर्माला जरी थांबवत असतील तर उद्या एका दुसऱ्या जातीला थांबवतील, परवा गोत्राला थांबवतील आणि देवीवर आणि देवावर आमचाच अधिकार आहे हे सांगून मम म्हणायला भाग पाडतील. एकंदरीत हा भारत जो आहे
या आयडिया ऑफ इंडियाच्याच विरोधात भारताचं संविधान आहे आणि काँग्रेस देखील त्या विरोधात आहे आणि या सर्व गोष्टींच्या विरोधात आम्ही ठामपणे भूमिका घेऊन उभं राहू. तालुका स्तरावर तुम्ही म्हणालात की संघटना बांधेल, पुण्यात विखुरलेली संघटनाही बांधण्याचा काय प्रयत्न असणार आहे का तुमचा? तुम्ही पुण्यात भरपूर संघटना विखुरली आहे काँग्रेसची. हे आहेत कधी संपणार तेवढं सांगा. नाही, गटबाजी जी आहे ती मी अध्यक्ष झाल्यापासून माझ्याशी सगळे अत्यंत सलोख्याने राहतात आहे. सगळ्यांचं तशी नाही सर, सगळ्या- संघटनेत खाली कार्यक्रम. खाली सरकारचे मी आता प्रश्न विचारला उत्तरही तुम्ही कृपा करून ऐकावं ही माझी अपेक्षा राहील नाही स्वाभाविक. त्यामुळे असा कोणताही गट आणि तट नाही असं मी तुम्हाला स्टेटमेंट केल्यावर तुम्ही असाल का टाळ्या वाजवाल? तर ते त्या दृष्टिकोनातून भारत जोडो ह्या यात्रा आम्ही काढलेली आहे. तर पक्षी जोडो ही आमचे जे नेते आहेत आदरणीय या सर्व नेत्यांच्या पुढे असणारा तो प्रस्ताव आहे आणि सर्वांनी मतांची जी भिन्नता जरी असली तर मनाची भिन्नता न राहता काम करण्याच्या अनुषंगानं सर्वांनी काँग्रेस पार्टीत एक संघटनेने काम करण्याच्या अनुषंगानं सर्वांनी मला आश्वासित केलेलं आहे. सर्वजण प्रत्येक कार्यक्रमात येत राहतात येतात आणि जी प्रदेशची कार्यकारिणीमध्येही तो सर्वसमावेशकपणा होता आणि तो आता आम्ही सत्तेत नसल्यामुळे आमच्या छोट्या छोट्या भांडं लागले की लगेच ते वाद आणि गट दिसतो असा काही नाही. आम्ही सर्वजण राहुल गांधी आणि खरगे साहेब या गटाचे आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा पुरावा महानगरपालिकेत कुठलाही वाद नव्हता. तिकीट वाटप आमची संपूर्ण होईल या अनुषंगाने त्याचा पुरावा मी आपल्याला पुढे देईन. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेली जात होती, त्यातच तुमचं नाव आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्ता नाही बसला, सगळ्यांनाच बसला. तुम्हाला हे अपेक्षित होतं का आणि तुम्ही अशी काय जादू केली की काँग्रेस नेतृत्वाला वाटलं की हर्षवर्धन सपकाळच योग्य नावे? माझा कोणत्याच जादूवर विश्वास नाही. कारण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधातील जो कायदा तयार झाला तो कायदा ड्राफ्ट होताना एन डी पाटलांच्या अध्यक्षतेखाली आणि नरेंद्र दाभोळकरांच्या उपाध्यक्षतेखाली ती जी समिती होती त्यात ड्राफ्टिंग कमिटीत 6 पैकी मी एक सदस्य होतो. त्यामुळे अशी जादू असूच शकत नाही. हे लौकिक अर्थानं सांगतो. आता राजकीय जी जादू आहे ती मी तुम्हाला का सांगू? आपण याच्या आधी बऱ्याचदा बोललोय. आज जरा नवीन विचारलं नाही त्यांच्याशी. अनेक नावं होती हे खरं आहे आणि यामध्ये मला जेव्हा पक्षाने येऊन बोलून विचारलं की ही जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे तर ती घेत असताना स्वाभाविक स्वरूपामध्ये मी सविनय सांगितलं की माझी बलस्थानं आणि मी माझ्या ज्या ठिकाणी ज्या गोष्टी नाहीत हे सगळंच माहिती आहे. माझ्या लिमिटेशन स्ट्रेंथ दोन्ही ज्या आहेत त्याची आपल्याला कल्पना आहे आणि देत असाल तर मी पूर्ण प्रामाणिकपणे आपल्या आदेशानुसार घेईल. हा माझा त्या ठिकाणचा रिप्लाय होता आणि तो असताना मला अजून कोण नावं आहेत तर मी त्याच्यात जी सक्षमतेने सगळी नावं आहेत ती सांगितली आणि माझ्यापेक्षा ही नावं अधिक चांगलं काम करतील हे देखील मी त्यावेळेस त्या माझ्या मुलाखतीच्या दरम्यान हे सांगितलं. त्यामुळे आणि मी राहायला विषय माझं नाव हे माझ्याजवळ मी सामान्य परिवारातून येतो. माझ्याजवळ कोणतेही उद्योगधंदे नाहीत, माझ्याजवळ कोणत्या शिक्षण संस्था नाहीत किंवा माझा कोणता व्यवसाय नाही आणि अलीकडच्या काळात अध्यक्ष करायचा तर त्याच्याजवळ एवढ्या अशा गोष्टी असल्या पाहिजे. हा जो विचार आहे त्या विचार केला तर त्या चष्म्यातून बघितलं तर माझं नाव हे कुठेतरी चमत्कारिक आणि आश्चर्यचकित करणारं वाटतं. मात्र राजकीय प्रवास राजकीय संघर्ष किंवा मी गेल्या 15 वर्षापासून एआयसीसी पातळीवर काम करतो. जिल्हा परिषदेपासून आमदारपर्यंतची पदं हे कार्यरत राहण्याचा अनुभव मला आलाय. मी या अर्थानं जर आपण बघायला गेलो तर एक ज्या नावांपैकी एक माझं नाव त्यामध्ये हे आढळून येईल. त्यामुळे सर्वसामान्य परिवारातील माणसांनी अध्यक्ष होऊ नये असा काहीतरी अलिखित नियम जेव्हा आपण करतो तेव्हा माझ्यासारख्याचं नाव आल्यावर ते आश्चर्य वाटतं. एरवी अनेक नेते जसे याकरता योग्य होते तसा मी पण त्यातला एक कार्यकर्ता हा त्या अनुषंगाने योग्य होतो असं मला वाटतं. आणि मी किती योग्य होतो, काय योग्य होतो आणि काय केलं याकरता मला थोडा वेळ द्या. ज्या दिवशी मी हे काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही
ज्या दिवशी मी हे पद जशा पद्धतीने स्वीकारलं, जसा मी खाली हात आलो होतो तसाच खाली हात ज्या दिवशी जाईल, तेव्हा मला काय काय इथे चिटकलेलं राहील तोपर्यंतच्या थोडा काळ मला द्या. निश्चित स्वरूपामध्ये मी ही कारकीर्द यशस्वी केल्याची दाखवेल. हा देखील एक सविनय नम्रपणे हे देखील आपल्याला या ठिकाणी आत्मविश्वास स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडी उभारायचं होतं. पूर्ण महाराष्ट्र पातळीवर महाविकास आघाडी म्हणून कोणतीही युती आघाडी होणार नाही. महाराष्ट्र पातळीवर या संदर्भात आघाडी आणि युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक आमच्या संघटनेला, स्थानिक जे युनिट आहे त्यांना या संदर्भातील आम्ही अधिकार दिलेले आहेत. कारण राज्यस्तरावर अशा पद्धतीने काही केल्यानंतर, कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच थोड्या ज्या काही तडजोडी आहेत किंवा वाटाघाटी आहेत, त्या वाटाघाटीमध्ये कुठेतरी उणिवा राहिल्या आणि 288 मध्ये उणिवा राहिल्या, 48 मध्ये उणिवा राहिल्या. आता आम्ही सरसकट सगळं तिथेच करतो म्हटलं तर गोंधळ होऊन जाईल. त्या पातळीवर होणार नाही आणि हा पूर्ण जो अधिकार आहे आम्ही स्थानिक युनिटला दिलाय. शेवटी आघाडी आणि युती करत असताना कोणता का पक्ष असे ना, त्यात त्यांचं नुकसान होतं. अनेक भागामधून आमचा पंजा गायब झालेला आहे. लोकसभेला नाही, विधानसभेला नाही आणि आमचा सिंबॉलच पोहोचला नाही. म्हणून पक्ष हा कमजोर होत चाललाय. अशा प्रकारचे देखील कार्यकर्त्यांच्या तक्रारी येत आहेत. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, तुम्ही वरती सोबत राहून लढता, आमच्या निवडणुकीच्या आज का वेगवेगळं लढ सांगतात, असे देखील मुद्दे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्या स्तरावर, नगरपालिका स्तरावर, जिल्हा स्तरावर असं सरसकट एक जिन्सी असं कोणतं धोरण राहणार नाही. स्थानिक पातळीवर निरीक्षक आम्ही नेमलेले आहेत. प्रत्येक विधानसभेत कधी नव्हे ते पहिल्यांदा एक संघटना बांधणीचा एक प्रयोग हा आम्ही वेगळ्याने केलाय. प्रत्येक विधानसभेनिहाय आता प्रदेश काँग्रेस कमिटीचा निरीक्षक आहे, जिल्हानिहाय वेगळे एक निरीक्षक आहे आणि जिल्हाध्यक्ष आमचे जे आहेत त्यांच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल त्यानुसार आम्ही आता पुढे जाऊ. पुण्याला कधी बोलेल जिल्हाध्यक्ष? आहेतच ना जिल्हाध्यक्ष. सर सध्या मध्ये ही झाली होती. नाही, या प्रश्नाचे उत्तर मी आपल्याला 4 वेळेस दिलेले आहेत. आता 5व्यांदाही तेच उत्तर माझं आजच्या आधी आपल्याला दिलं तेच आहे. सर सध्या राज्यातलं राजकारण जे आहे ते बिघडलं दिसतं वक्तव्यांमुळे. एकमेकांसंदर्भात जी वक्तव्य केली जातात त्याच्यावरून प्रचंड गदारोळ उडालाय दोन्ही बाजूंनी असेल. तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना चोमू असं म्हणाला, चोर मुख्यमंत्री असं म्हणाला, ते वोट चोरीच्या संदर्भानं होतं. या आधी राहुल गांधी सुद्धा पंतप्रधानांना चोर म्हणाले होते. असं वाटतं का काँग्रेससारखा पक्ष किंवा त्यातल्या त्यात तुम्ही स्वतःला अर्बन सोशलिस्ट म्हणता, शहरी समाजवादी म्हणता, साधारणपणे समाजवाद्यांची एकूण बोलायची किंवा शब्दांची निवड जर बघितली तर ती फार वरच्या दर्जाची असते. या अशा पद्धतीने संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तींबद्दल स्टेटमेंट करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हणणं इतर कुठल्याही माध्यमातून तुमची जी टीका आहे ती पोहोचवता येऊ शकेल. मात्र असे कॅची वर्ड जे ज्याच्या हेडलाईन्स होती तीच एक अपरिहार्यता आहे का या अशा पद्धतीची टीका करण्यामागे? याला जरूर तुमचं वोट चोर झालेलं आहे, म्हणजे तुमचं मतदान चोरीला गेलेलं आहे का? वोट चोरीच्या संदर्भामध्ये आता आरोप पातळीवर हा कुठलाही विषय राहिलेला नाही. आता फॅक्च्युअल जी पोझिशन आहे म्हणजे डाटा, इलेक्शन कमिशनच्या डाटाच्याच अनुषंगानं ही लढाई आम्ही लढतोय. त्यामुळे वोट चोरी झालेली आहे का, तर मी आपल्याला सांगितल्यानुसार महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीपर्यंत जर 1,14,71,000 पर्यंत मतदान जर वाढत असेल तर ही चोरी झालेलीच आहे. आता ही सिद्ध करा हा आमच्यावरचा जो असणारा सत्ताधाऱ्यांचा जो हेका आहे, या अनुषंगानं जे गुन्हे दाखल झालेले आहेत, म्हणजे वोट चोरी झालेली आहे का, तर महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. तर काय पुरावा आहे, काय प्रमाण आहे, तर राजोरा मतदारसंघामध्ये वोट चोरी झालेली आहे, चुकीचे वोट नोंदवलेले आहेत, चुकीच्या पद्धतीने नोंदवलेले आहेत, त्यांनी मतदान केलेलं आहे. यासाठी स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, एसडीओनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. राज्य कोणाचं आहे? महायुतीचं आहे. गृहमंत्री कोण आहे? तर मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांच्या विभागाने जर चोरी झाली म्हणून एफआयआर दर्ज करून घेतला तर आता वेगळं संदर्भ आणि वेगळं उदाहरण देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वोट चोरी ही झालेली आहे. राहिला प्रश्न भाषा, राजकारणातली भाषा ही खरोखरच ही दुर्दैवानं याच्यातला सन्मान, आदर हा कमी होत चाललेला आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामध्ये दुसरे बोलतात आमचा तो बाळा, दुसऱ्याचं तो कार्ट, असं करून आम्हालाही
चुकीचं काही विधान आणि ते करता येणार नाही. मात्र संदर्भ जो आहे तो राहुल गांधींची पत्रकार परिषद झाल्या ताबडतोबीनं देवेंद्र फडणवीस बोलायला पुढे काय येतात. देवेंद्र फडणवीसांनी या सर्व गोष्टींची चौकशी करू, शहानिशा करू असं का सांगतात. राहुल गांधी लेख लिहितात, त्या लेखामध्ये काही माहिती टाकतात, ती झाल्यानंतर ताबडतोबीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कुठलेही संदर्भ न देता एक निबंध लिहिल्यासारखं किंवा एक बुद्धिभेद करणारा लेख लिहितात. त्यामुळे दरवेळेस निवडणूक आयोगाच्यावर आरोप झाल्यानंतर त्याला चौकशीला पंतप्रधानांनी सामोरं गेलं पाहिजे. महाराष्ट्रातले आरोप असतील तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करू सांगितलं पाहिजे. मात्र दरवेळेस ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री राहून जातात तेव्हा त्यांना पहिल्यांदा की आपण जाऊ नका, निवडणूक आयोगाला बोलू द्या, याची चौकशी करा हे सांगितल्यानंतर ते चौकशी करत नाही आणि वारंवार ते राहुल गांधींवर अत्यंत शेलक्या भाषेत जेव्हा बोलतात तेव्हा आपण निवडणूक आयोगाचे वकील आहात का, हा पहिला प्रश्न त्यांना आम्ही विचारला. दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही ते बोलायच्या आधीच आपण बोलता, आम्ही हे भाजपवर आरोप केलेले नाही, हे निवडणूक आयोगावर केलेले आहे आणि त्याचा संदर्भ आधार हा आहे. या कागदाच्या आधारावर आपण असं बोलणं उचित नाही, आपण त्याची चौकशी करा, आपण त्याचा प्रतिकार करत असताना आपण त्यांची वकिली करू नका. त्यानंतर वोट चोरी जेव्हा सिद्ध होते आणि ते पुन्हा येतात तेव्हा आपण निवडणूक आयोगाचे दलाल आहात का, हा एक प्रश्न या पार्श्वभूमीवर त्यांना विचारला जातो. आणि ते केल्यानंतर राहुल गांधींच्या बद्दल अत्यंत खालच्या भाषेत बोलत असताना आणि चोरी झाली हे सिद्ध कारण त्यांच्याही मतदारसंघामधली आकडेवारी जी आहे नागपूरमधले जिथे प्रफुल्ल गुडदे आमचे उमेदवार लढले तिथेही नोट चोरी कशा पद्धतीने झाली याचाही डाटा आम्ही दिला. आणि या सर्वांवर चौकशीला सामोरं, कारण तुम्ही रामराज्य आणायच्या गोष्टी करता आणि अग्निपरीक्षेला घाबरता. आपण रामाचं नाव घेता तर अग्निपरीक्षेला समोर जा, चौकशी करा, आपण त्याच्यात तुम्ही त्याच्यावर एसआयटी नेमा. हे सगळं न करता आता जर बोलत असतील तर चोर मुख्यमंत्री हा शब्द जर त्यांना चोमूच्या अनुषंगानं जर लावण्याचा जर वेळ येत असेल तर अशी वेळ सत्ताधाऱ्यांनी ही विरोधकांवर आणू नये आणि अशा संदर्भामध्ये चोमूच्या ऐवजी आम्ही गोमू म्हटलं नाही याची पण नोंद आपण सविने घ्यावी. लॉंग फॉर्म सांगा ना गोमूचा. सर हा सगळा मुद्दा गाजत असताना ना राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. ते जरांगे शिंपडून पवित्र होऊन जातं ते. वाटलं म्हणून तुम्हाला गोंडस म्हटलं. आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. जरांगेंनी आंदोलन केलं, सरकारनं GR काढला, जरांगेंनी गुलाल उधळला. ओबीसी नेते म्हणतायत की आमच्यातलं आरक्षण दिलं. मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री सांगतायत की ओबीसी मधलं आरक्षण नाहीये. सरकारनं या सगळ्या बाबतीत फसवणूक केली आहे का, आणि केली असेल तर नेमकी ओबीसीची केली आहे, मराठ्यांची केली आहे, हा GR म्हणजे ओबीसी मधून आहे का, काय या आरक्षणावर तुमचं नजर आहे? मुळात आरक्षणाचा जो गोंधळ निर्माण झालाय त्याला आपण सोशिओ इकॉनॉमिकल अँगलनी बघूया. कारण हा जाती अस्मिता, जात, कोणाची किती जात, एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात पोलरायझेशन कसं करता येतं, हे जे डिझाईन आहे म्हणजे जातीय तेढ निर्माण करून पोळी शेकून घेण्याचं हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. ते काही आरोप तशा प्रकारचे गतकाळामध्ये आमच्यावर झाले असतील तर तेही या ठिकाणी या संदर्भाकरता घेण्याकरता कुठली सविने हरकत नाही. मात्र मुळात हा सोशिओ इकॉनॉमिकल अँगलनी याच्याकडे कसं बघितलं पाहिजे तर उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी या भारताच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या व्यवस्थेने आता शीर्षासन केलंय. आणि आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती ही झालेली आणि शेतकऱ्याचे दुःख मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. शेतमालाला भाव नसणे, शेतीचे विभागला जाणे, शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न न होणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे. आता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वांना वाटतं आता आपल्याला नोकरी लागली पाहिजे. तर शेतकऱ्यालाही वाटतं की आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे. म्हणून ज्या समाजावर लँड होल्डिंग जास्त आहे ते सगळे लँड होल्डिंगवाले जे लोक जे पहिले शेतीत होते, जे आता आरक्षण घेण्याची कोणती त्यांची इच्छा होत नव्हती, नोकरी घेण्याची कोणती इच्छा होत नव्हती, हा सर्व शेतकरी समाज जो आहे हा आता आरक्षण मागतोय. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल, गुजरातमध्ये पाटीदार समाज असेल, राजस्थानमध्ये जाट असेल, गुजरातमध्येही आपल्या हरियाणामध्येही जाट समाज असेल, कुर्मी असतील, यादव असतील, भूमिहार असतील, रेड्डी असतील, गौडा असतील, तर या सर्व ज्या मोठ्या लँड होल्डिंग कास्ट आहेत त्या आरक्षणाकडे या दृष्टिकोनातून पाहत आहे. या मुद्द्याचं समाधान जे आहे
हे समाधान शेतकऱ्यांना शेतीमध्ये कम्फर्टेबल आपल्याला कसं ठेवता येईल, तिथली इकॉनॉमिकल त्याची परिस्थिती कशी ठेवला जाईल, हे त्यातलं सर्वात मोठं कारण आहे. पण आता आपल्याजवळ वेळच नाही आहे. आम्ही पण लगेच कॅचीच्या मागे, कुठे ब्रेकिंगच्या मागे नादी लागून जातो. या प्रश्नावर कुठे चिंतन होण्याकरता व्यासपीठ नाही. तशा प्रकारची संवादरता, पॉलिटिकल मॅच्युरिटी ही आढळून येत नाही. त्या पॉलिटिकल मॅच्युरिटीमध्ये आम्ही राजकीय पक्ष म्हणजे एक आहोत या अनुषंगाने याचंही मला या ठिकाणी भान आहे. मात्र यावर चर्चाही जात नाही. राहिला मराठा आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगानं, तर देवेंद्र फडणवीसांनी स्वतः उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर गत काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी नावाचं एक भांडण खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लावलं. मतचोरीच्या सोबत पोलरायझेशन जे आहे हे त्यांचं निवडून येण्याचं दुसरं कारण होतं. आणि छोट्या छोट्या जातींना, मायक्रो ओबीसींना त्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलवून जे नियोजन केलं त्याला एकीकडे सोशल इंजिनिअरिंग म्हणू शकतो आणि दुसरीकडे महाराष्ट्राचा जो तानाबाना वीण जी आहे ते उसवणाराही विषय आपण म्हणू शकतो. हे मोठे कारस्थान केलं आणि मराठा विरुद्ध ओबीसी एक लढाई लावली. हिंदू मुस्लिम लढाई, वोट जिहाद सारखे शब्द वापरले. आता त्यात दम नाही असं त्यांना जेव्हा आढळून आलं तेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई लावली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मागच्या वेळेस मराठा आंदोलन जेव्हा मुंबईच्या वेशीवर गेलं तेव्हा नवी मुंबईत पुन्हा काहीतरी मराठा आंदोलकांना सांगितलं. त्यांनी पहिल्या वेळेस गुलाल उधळला, वापस चालले गेले. आरक्षण भेटलं बोलत वापस चालले गेले. दुसऱ्यांदा जेव्हा आले तेव्हा दुसऱ्यांदाही गुलाल उधळला गेला, जिहाद निघायला सांगितलं. अजूनही कोणाला काही सर्टिफिकेट मिळालं नाही. मात्र यातला जो गोंधळ आहे, यातला जो घोळ आहे, तो घोळ हा आहे की यानंतर ओबीसीमध्ये आता भांडणं लागलेले आहेत. आता ओबीसीमधून आदिवासी समाजात काही जाण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यामुळे एकंदरीत या सर्वांमध्ये मोठं सापडंडी भारतीय जनता पक्षाची आणि थेट देवेंद्र फडणवीसांची जी आहे ती फोडा तोडा आणि राज्य करा या अनुषंगाने ही त्यांची असणारी रणनीती आहे. आता या रणनीतीवर आपण ओबीसीत मिळालं पाहिजे का, बाहेर मिळालं पाहिजे का, हा जो अत्यंत क्लिष्ट झालेला प्रश्न आहे, या क्लिष्ट प्रश्नाचं अत्यंत क्लस्टर क्लिअर उत्तर जे आहे हे काँग्रेस पक्षानं हे दिलेलं आहे की जातीनिहाय जनगणना ही एकदा लवकरात लवकर करा आणि जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं सगळा आरक्षणाचा मूलभूत प्रश्न हा मिटवा. मग हा प्रश्न कुठे संपलेला आहे का अशा पद्धतीने? तो हो. तेलंगणा राज्यामध्ये आपण चौकशी करा. मी आपल्याला अत्यंत खात्रीलायक आणि विश्वासानं सांगतो की त्या ठिकाणी जातनिहाय जनगणना ही त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केली. आपल्या महाराष्ट्रात जसं स्थानिक स्वराज्य संस्थेत 27% आरक्षण हे ओबीसीला आहे, तर 42% आरक्षण हे तेलंगणामध्ये ओबीसी समाजाला दिलं. आणि ओबीसींना जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं तेलंगणा फार पुढे गेली आहे. कर्नाटक त्याच्या मागे चाललेलं आहे आणि हिमाचलही त्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे. आणि नरेंद्र मोदींनी आता संसदेमध्ये जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा. मराठा समाजाचं जेवढं आरक्षण असेल तेवढं त्यांना द्या, ओबीसीचं आरक्षण असेल त्यांना तेवढं द्या. एका भावाला दुसऱ्या भावाच्या विरोधात लढणं बंद करा. ही काँग्रेस पक्षाची या संदर्भात असणारी स्पष्ट आणि तिच्यातून काही अर्थ निघेल, ज्याच्यातून आउटकम निघेल आणि समाधान निघेल अशा पद्धतीची आमचा हा आग्रह आहे. एकीकडे गुन्हेगारी वाढतोय असं आपण म्हणतो. सर्वसामान्य गुन्हेगार म्हणजे अगदी पुस्तकमध्ये आपण काम बघितलं तर सर्वसामान्यांवर गोळीबाराचा प्रयत्न नाही. आता अगदी काही वेळापूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या 3 जणांवरती जबर मारहाण झाली. अत्यंत वाईट पद्धतीनं मारलं, ऍडमिट केलं. काय ना राज्यात कसं होईल? पुण्याला स्वारगेट मध्ये महिलेवर बलात्कार होत असताना या राज्याचे गृहराज्यमंत्री काय म्हणतात हे आपण सर्वांनी ऐकलंय. ते पुन्हा सांगण्याची गरज नाही की ती किंचाळलीच, ती ओरडलीच, ती झाला नसता. अगदी त्याच घटनेच्या 4 दिवसानंतर केंद्रीय मंत्री असणाऱ्या मंत्री महोदयांच्या घरातील मुलीला पोलिसांच्या समक्ष छेडछाड केली जाते आणि कारवाई करा म्हणण्याकरता केंद्रीय मंत्र्यांना थेट पोलीस स्टेशनमध्ये धरणे द्यावे लागतात. इथपासून तर आपण सांगितले तिथपर्यंतच्या ज्या घटना आहेत व्हाया बीड, या सर्व काय आहेत की सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हा जो पोलिसांचा अभिप्रेत असणारी जी काही मोठं सप्रेंडी आहे त्याऐवजी आता खलतवाला संरक्षण हे कुठेतरी दिल्या जात आहे. पोलीस विभागाचा वापर कुठेतरी राजकीय अनुषंगाने करण्यात येत आहे. लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती अत्यंत बिघडलेली आहे आणि आता आम्ही राजीनाम्याची मागणी केली. आता पुन्हा एकदा काही त्याची मागणी करून काही त्याला तो ठेवणीतला एक काही उपाय म्हणून नाही. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा
काहीतरी गांभीर्यानं बोलतो आणि तो बोलत असताना त्याला प्रतिसाद जो आहे हा काहीतरी लॉ अँड ऑर्डर चांगली करण्याच्या अनुषंगानं कुठे ठाणेदाराची बदली केली, कोणाला सस्पेंड केलं, कुठे एसपीची बदली केली, आरोपींना ताबडतोब अटक केली, या गोष्टी त्यातून होणं अपेक्षित असतं. मात्र असं कुठेही होत नाही. गुन्हेगारीवाले जे लोक आहेत त्यांना पक्षात प्रवेश दिला जातात. वर्ली किंग, मटका किंग, कोयता गँग, अजून काय 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 शब्द जे आहेत हे आधी याच्या आधी कधी नव्हतं. खोक्या, आका, कोयता गँग, रेती गँग, आता थेट गृहमंत्रीच IPS अधिकाऱ्याशी फोनवर कसं बोलतात याच्यात काय इज्जत जायची ती आपली महाराष्ट्राची गेलेलीच आहे. हे असं जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून जेव्हा चालतं तेव्हा आता यावर यांना महाराष्ट्र बुडवायचा आहे का, हा एकच प्रश्न त्यातून निर्माण होतो. आणि यात निदान किमान काय करा, कमाल तर राजीनामा द्या मुख्यमंत्र्यांना आम्ही म्हणतोय, पण किमान महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री तर द्या. महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नाही, मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत. मुख्यमंत्रीच ज्या जिल्ह्यामध्ये बेछूट हे उत्खनन सुरू आहे त्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तेच आहेत. उठसूट गडचिरोलीला जाऊन मुक्कामी बसतात. ज्या गडचिरोलीतून आयर्न ऑर मोठ्या प्रमाणावर काढल्या जात आहे, ज्या गडचिरोलीचं आयर्न ऑर काढून हे विदेशात चीनमध्ये पाठवलं जावं म्हणून शक्ती महापेठ नावाचा एक 88,000 कोटीचा अव्यवहार रस्ता करण्याचाही घाट घातला जातात आहे. अहो तुमच्याजवळ वेळ नाही, तुम्हाला जर उत्खनन करायचं आहे, तो गडचिरोली जिल्हा बर्बाद करायचा आहे, तुम्हाला पंतप्रधान पदाची अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीसांना स्वप्न पडायला लागली आहे, त्यासाठी हिंदी भाषेचा आग्रह जो आहे तोही आता आपल्यावर लादण्याचं काम चालू आहे. मराठी भाषेच्या पाठीत खंजीर खुपसून हे सगळं करताना महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर ठेवण्याकरता पूर्ण वेळ गृहमंत्री तरी द्या, ही आमची कमान मागणी आहे. आणि या सर्व ज्या आहेत यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन तथ्य आहे, सत्य आहे. आणि या अनुषंगाने आता सरकार काही करायला तयार नाही, ही काही हतबलता नाही. आणि यातून जे निघणार आहे ते अत्यंत वाईट निघणार आहे, हा इशारा मात्र या निमित्ताने त्यांना द्यावासा. सर, मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे दोन पक्ष एकत्रित येत आहेत. आता आगामी महानगरपालिका निवडणुका सुद्धा आहेत आणि अशामध्ये खरं तर राज ठाकरे महाविकास आघाडीचा एक भाग असावा म्हणून तुम्ही त्यांचं खुल्या मनाने स्वागत करणार आहात का, की मनात तुमच्या द्वंद्व आहे, हा एक प्रश्न आहे. दुसरं, आता तुम्ही सांगितलं की भाजपा खरं तर दांडियासाठी बाकीच्या जातीतल्या धर्मातल्या लोकांना विरोध करत आहे, मात्र तुमचाच महाविकास आघाडीतला एक महत्वपूर्ण घटक असलेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी दांडियाचं आयोजन केलं आहे. आपल्या पूर्ण स्टेटमेंटमध्ये मी प्रश्न शोधत होतो, तर त्यातला मला समजलेला जो आहे की आणि आपण एक स्टेटमेंट केलं की याच्यात दोन पक्ष एकत्र मराठी भाषेवर आले. तर मी आपल्याला सविनय सांगू इच्छितो की 16 एप्रिलला तिसऱ्या भाषा सक्तीचा हा निर्णय, शासन निर्णय आला. याला 17 तारखेला विरोध सर्वप्रथम काँग्रेसने केला आणि मराठी भाषा ही तिसरी असू नये या अनुषंगानं काँग्रेसनं आंदोलन देखील केलं आणि हा मुद्दा सातत्याने आम्ही लावून धरला. 5 तारखेनंतर बुद्धिभेद करणारा शासन निर्णय हा आणला, त्याही विरोधात आम्ही होतो. 5 तारखेच्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार का, 5 तारखेच्या मोर्चाला तुम्ही जाणार का, तेव्हाही आम्ही सांगितलं की मोर्चाच निघणार नाहीये, त्याच्या आधीच हा शासन निर्णय रद्द केल्याचा देखावा केला जाईल, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही. त्याही वेळेस आमची जी आहे तर मराठी भाषाच्या अनुषंगानं संवर्धनाकरता काँग्रेस पक्षही हा सातत्याने भूमिका घेऊन राहिला आहे. किंबहुना जेव्हा निर्णय वापस घेतला गेल्याचा देखावा केला गेला दुसऱ्यांदा, तेव्हाही आम्ही सांगितलं की हा डाव आहे, हा केसानी गळा कापणारा हा शासन निर्णय आहे, किंबहुना व्यक्ती पण आहे, असा पण आम्ही आरोप केला होता. आणि तो करताना हे समितीची आवश्यकताच नाही, नरेंद्र जाधव समितीची आवश्यकताच नाही, कारण या समितीच्या आडून पुन्हा खेळ खेळला जाईल. त्याच्या संदर्भातलं आम्ही जे काही बोललोय ते रेकॉर्डवर आहे आणि ते स्पष्ट स्वरूपामध्ये कुठले इव्हेंट किंवा कोणाला जोडण्याकरता फेब्रिकॉल म्हणून आम्ही त्याचा वापर केला नाही. तिसरी भाषेची आवश्यकता नाही आणि अनुसूची 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषांना या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे. मराठी केवळ भाषा नाही तर मराठी आमची संस्कृती आहे आणि महाराष्ट्र आमचा धर्म आहे, हा संपवता कामा नये. ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रांताध्यक्ष असताना माझीच नाही तरी आमच्या पक्षाची देखील असणारी भूमिका आहे. नंबर 1. नंबर 2, नवीन बुडू घ्यायचा का नाही घ्यायचा तर पहिले निवडणुका लागू द्या. महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडी ही विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये 2019ला ही निर्माण झालेली होती. पुढे लोकसभेच्या वेळेस इंडिया अलायन्स म्हणून आम्ही गेलो. इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या अनुषंगानं आम्ही
पुढे पोस्ट इलेक्शन, प्री इलेक्शन काय इलेक्शन घेण्याच्या अनुषंगाने विचार करत आहोत. त्यामुळे त्यांना आम्ही घेणार का नाही घेणार का, आम्ही आमचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत आणि स्थानिक पातळीवर अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हा आम्हाला आलेला नाही आणि आम्ही आमच्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या अनुषंगाने या निवडणुकीकडे बघत आहोत. तर तुम्ही ताकद वाढवण्याचं म्हणताय राज्यभरामध्ये. पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये काँग्रेसची मोठी पडझड झालेली आहे. तुमचे मोठे 2 नेते जे म्हणजे वर्षोवर्षी त्यांची परंपरा होती काँग्रेसची, संग्राम थोपटे असले किंवा संजय जगताप असे मोठे नेते तुमचे भाजपमध्ये गेलेले. ही सगळी पोकळी तुम्ही कशी भरून काढणार आहात? कारण आता सगळ्याच निवडणुका येतात. खरी ही ज्या परिवाराकडे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सातत्याने एकाच घराकडे आमची जी मक्तेदारी म्हणून शब्द वापरला तरी चुकीचं होणार नाही, जी राहिली आहे, त्यांनी या पडतीच्या काळामध्ये हे आम्हाला सोडून गेले. ते सोडून गेल्यानंतर त्यांना काय मिळालं हा काही प्रतिप्रश्न विचारणं काही औचित्याचं ठरणार नाही किंवा तो उपरोक्तची काही आवश्यकता नाही. दुसऱ्या बाजूला ही आम्हाला संधी पण निर्माण झालेली, पोकळी जी म्हणताय आपण ती दुसऱ्या बाजूला संधी देखील आहे. तर त्यामुळे या सगळ्या सोडून जात असणाऱ्या ठिकाणी आम्ही संधी म्हणून बघत आहोत आणि ते आमच्या पुढचं आव्हान आहे की त्या ठिकाणी तेवढीच सक्षम नेतृत्व उभं करणं हे आमच्या समोरचं आव्हान आहे आणि ते आव्हान पेलण्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चित प्रयत्न करू. तर शेवटचा प्रश्न, राहुल गांधींचे निकटवर्ती धन्यवाद. म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. व्यक्तिगत तुमचे आणि राहुल गांधींची मैत्री कशी आहे? राजकारणापलीकडची मैत्री बद्दल तुम्ही काय? राहुल गांधीच्या बद्दल आज सर्वच जे बोलतात आहेत ते राहुल गांधींच्या संदर्भामध्ये 2009 पासून बोलणारा मी एक कार्यकर्ता आहे. तर राहुल गांधी हे अत्यंत कमिटेड, कुठल्याही सत्तेकरता न पाठलाग करणारा, सत्तेशी कुठलाही संबंध न ठेवता केवळ वैचारिक स्वरूपामध्ये या देशाच्या डीएनएला आणि या देशाच्या डीएनएतून तयार झालेल्या संविधानाला निर्माण करण्याकरता कटिबद्ध असणारी लिडरशिप आहे. नंबर 1. नंबर 2, प्रत्येक गोष्टीचं समाधान म्हणजे चुटकी बजा के 2 मिनिट में खाना तयार या अनुषंगाने नाही तर सिस्टीम बिल्डिंग झाली पाहिजे. आपली कशी व्यवस्था असली पाहिजे, पक्षात कशी व्यवस्था असली पाहिजे, देशात कशी व्यवस्था असली पाहिजे या अनुषंगानं मूलभूत अजेंडा, चिंतन नाही, मूलभूत अजेंडा असणारं एक आश्वासक नेतृत्व हा राहुल गांधींच्या बद्दल ते म्हणतील तसं. आणि त्यांच्यासोबत गेल्या 16 वर्षापासून जे काम करतोय तो या एका आयडिया ऑफ इंडियाच्या आणि एका अशा माणसासाठी आपण आपलं लाईफ दिलं पाहिजे की जो या मूलभूत गोष्टींच्या अनुषंगाने पुढे जात आहे. त्यामुळे मला दरम्यानच्या काळात काही संधी मिळाली, मला आमदार एकदा होता आलं, मी सेक्रेटरी 3 राज्यांचा राहिलो, मी एका डेव्होल्युशन ऑफ द पॉवर सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या अनुषंगानं मणिशंकर अय्यर जी पहिले जे काम बघत होते ते काम नंतर 2013 साली मला दिलं. मी 12 वर्ष त्याही अनुषंगानं सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे कारण आपल्या देशात 5,000 आमदार आहेत, 4,250 आमदार आहेत देशभरातले आणि 750 खासदार आहेत. हे 5,000 लोक सर्वेसर्वा झालेले आहेत. एवढा मोठा आपला देश आहे, 8,000 शहरं आहेत, 6 लाख खेडी आहेत, 40 राज्य आहेत, 140 कोटी लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या देशाला फक्त 5,000 लोक प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सत्ता ही केंद्रित झालेली, ती विकेंद्रित कशी होईल आणि टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल आपण जसं म्हणतो तर रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे एक माणूस खासदार म्हणून पाठवायचा, एक माणूस आमदार म्हणून पाठवायचा, हे दोनच शक्तिमान म्हणून पाठवायचे, बाकीच्या जनतेचं काय? तर या रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीला पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीच्या अनुषंगानं आपल्याला 73-74 घटनादुरुस्तीचा कसा उपयोग करता येईल या दृष्टिकोनातून एक चिंतन, एक रंजन आणि ते चिंतन रंजन व्यक्तिगत पातळीवर नाही तर त्यासाठी 2 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि आपल्या संविधानातली अनुसूची 11 आणि 12 ही ज्या गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजे त्याची कसं असलं पाहिजे त्याचा रोडमॅप तयार करण्याच्या अनुषंगानं 12 वर्ष मी त्याही ठिकाणी कार्यरत होतो. अर्थात यामध्ये जो डायलॉग आहे, जे इंटरॅक्शन आहे हे राहुलजींसोबत राहिलं. दरम्यानच्या काळात युती आघाडीमध्ये मला आमदार आणि खासदार या दोन्ही निवडणुका मी लढू शकलो नाही, हाही विषय त्या ठिकाणी आहे. मात्र कोणता हे द्याल तर मी सोबत आहे, नाही द्याल तर मी पक्ष सोडून देईल, हे मिळालं तर मला न्याय मिळाला, ते नाही मिळालं तर अन्याय झाला, या गोष्टींच्या पलीकडे मला जे काही जगता वागता आलं त्याचं जे श्रेय आहे, त्याचं जे कारण आहे, त्यामध्ये माझी कमिटमेंट माझ्या पातळीवर, माझे संस्कार माझ्या पातळीवर, मात्र राहुल गांधींचा एक चांगला प्रभाव त्या अनुषंगानं आहे आणि हा प्रभावामध्ये मला त्यांच्याशी डायलॉग करणं हे वारंवार शक्य झालेलं आहे. आणि हो,
राहुल गांधींची भेट ताबडतोबीने मिळते. त्यांना फोन लावल्यावर ते फोन उचलतात, आपल्या SMS चा ते उत्तर रिप्लाय ते देतात. हे ठामपणे कार्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे. असे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यातला मी एक कार्यकर्ता आहे. एवढंच नव्हे तर माझी मुलगी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान त्यांच्यासोबत चालत असताना ती पुढे आयुष्यामध्ये काय करणार याचा 25 मिनिटाचा जो डिस्कशन होतं, त्यांच्यासोबत चालत असताना त्यांचा दोघांचा जो झालेला डायलॉग आहे, त्या अनुषंगानं प्रभाव एखाद्या व्यक्तीचा कसा पडतो. तर ती आता सर्जरी करता पुढे तिथं जाण्याचा जो निर्णय होता तो निर्णय रद्द करून पब्लिक हेल्थमध्ये काम करण्याचा देखील एक निर्णय हा त्यांच्या प्रभावामुळे आणि त्यांच्याशी असणाऱ्या संवादामुळे हा संपन्न झाला आहे. आणि तोही एक शिवणी नावाची स्कॉलरशिप येत असताना घेऊन तिने देखील तिचा निर्णय हा त्यांच्या चर्चेच्या आणि प्रभावाच्या अनुषंगानं हा घेतलेला आहे. हेही व्यक्तिगत पातळीवर आपल्याला सांगतो. माझा मुलगा नेदरलँड्समध्ये अॅग्रो बिझनेस मॅनेजमेंट करत असताना त्याही ठिकाणी इकॉनॉमिक्स म्हणजे काय आणि इन्फ्लेशनचा रेट आणि व्याजाचे दर कसे वाढतात, किमतीचे मूल्य कसे वाढतात, हा हातात कागद पेन घेऊन सांगण्यापर्यंत च एक संवाद ज्याला मार्गदर्शनही म्हणणं उचित ठरेल. कारण त्यांनी मुलाला सांगितलं की अरे मी डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचा MP ला आहे आणि त्या अभ्यासक्रमात अशा अशा गोष्टी आहेत. हा संवाद हा 2 पिढ्यांपर्यंतचा त्यांच्यापर्यंत गेलेला आहे. आणि या सर्वांची गोळाबेरीज काय तर संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं हा जो जर्नी आहे, त्या जर्नीमध्ये ते दीपस्तंभासारखे माझ्या कार्यकर्ता, प्रदेशाध्यक्ष आणि एक व्यक्ती म्हणून अशा प्रकारचे भावबंध, ऋणानुबंध आणि वैचारिक बंध त्यांच्यासोबत आहेत. धन्यवाद. तुम्हाला कार्यभार स्वीकारून झालं ना बदल, नवीन कार्यकारिणी आली, तालुका अध्यक्ष बदलतोय. पंतप्रधानपदाची स्वप्न पडतात असं का वाटतं? ठीक आहे. हा वार्तालाप संपलाय असं मी जाहीर करतोय. ऐक ना, कार्यकारिणी 2 प्रश्न घ्या. हा, सरचिटणीस 2 प्रश्न घेऊया. थांबा. देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडतं असं का वाटतं? देवेंद्र फडणवीसांना तशी स्वप्न पडतात याचं पहिलं कारण सांगतो. नरेंद्र मोदींजवळ तसे 2 राजकीय सेट आहेत. त्यांना काही लोकांना ते खूप पैशांनी भरभक्कम सगळे संसाधनं देऊन करतात आहे. नरेंद्र मोदींनी केलेलं हे जग जाहीर आहे, हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे, सर्व मान्य झालेली आहे. तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज का मुंबोज काहीतरी जो माणूस आहे त्याला इतका गलेलट्टा आता करतात आहे की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. आणि आता मुंबई जी आहे दिल्लीश्वरांच्या आदेशाने अडाणीच्या घशात टाकल्यानंतर उर्वरित जी मुंबई आहे ही आता त्या कंबोजला देण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली आहे. त्यांना एवढे संसाधनं का पाहिजे तर ती संसाधनं ही दिल्ली देश पातळीवर वापरल्या हवीत करता एक माणूस त्यांनी तयार केलाय. नंबर 1. नंबर 2, आता 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं घर कुठे आहे? नागपूरला आहे. त्यांची पाळंमुळं कोठे जास्ती आहे, त्यांना कुठलं हवामान जास्ती भावलेलं आहे तर ते रेशीमबागकडून येणारं जे वारं आहे हे त्यांच्या कानावर त्यांच्याजवळ लवकर येतं. त्यामुळे तिथून त्यांना असे काही संकेत आलेले आहेत की 75 वर्ष झाल्यावर आम्ही यांचा राजीनामा नरेंद्र मोदींचा घेणार. मोदी त्या ठिकाणी 11 वर्षानंतर गेल्यानंतरही तशा सूचना त्यांना देण्यात आल्याचं सूत्र सांगतात. सूत्र आमच्याजवळ पण आहे, त्याची सविनय आपण नोंद घ्यावी ही विनंती आहे. आणि सर एक मिनिट, 7428 गाडी नंबर कोणाचा ती खाली अँब्युलन्स अडकले, कोणी काढावी. 28. तर त्यामुळे आता मोदीजी जाणार आणि नवीन पंतप्रधान ठरणार अशी माहिती पण त्यांच्याजवळ आहे. आणि यात जे त्यांच्या पहिले 14 ते 19 ते मुख्यमंत्री होते, मात्र त्यांच्यावर मुख्यमंत्री असताना सर्वांचं ऐकून घेणारा, एक महाराष्ट्र धर्माला साथ देणारा, खूप मोठे वैचारिक भेद जरी असले, डिफरन्स जरी असले तरी त्यांच्या चांगुलपणाच्या अनुषंगानं एक ठीक माणूस आहे असं बोलण्याची जागा होती. अलीकडच्या कोणाचं ऐकूनच घेत नाही. ते मत जे होतं ते कायम त्यांच्या पर्सनॅलिटीने, हे व्यक्ती सापेक्ष नाही, हे महाराष्ट्र सापेक्ष आहे. हे त्यांचं एक चित्र बदललेलं आहे.
आणि हिंदीचा जे आग्रह करतात ते का, तर जो गायपट्टा आहे त्या गायपट्ट्यामध्ये हिंदी भाषा मी आता महाराष्ट्रात लागू केली हे सांगून त्यांच्याबद्दलची उत्तरेमधली स्वीकारार्हता तयार करावी, या पलीकडे काही हिंदीचा आग्रह धरण्याचे काही कारण नाही. त्यामुळे या सर्व ज्या गोष्टी आहेत आणि त्यांचा बोलतानातला जो आविर्भाव आहे हा सगळा बघितल्यानंतर आता त्यांना रात्रीच नाही तर दिवसा देखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहेत असं समजून घ्यायला हरकत नाही.